योगेशदादा कदम, माजी आमदार सुभाष. मला आठवतं की पहिल्यांदा मी राज्यमंत्री 2013ला झालो आणि 2014 जानेवारीला याचं पहिलं भूमिपूजन झालं. त्यावेळी तत्कालीन मंत्र्यांच्या डोक्यात एक सुपीक कल्पना निर्माण झाली की बीओटी तत्वावर ही सगळी एसटी महामंडळाची जी बसस्थानकं आहेत ही सगळी बांधली जावी आणि त्याच्यातनं एसटीचा जो काही कार्यभार आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीनं चालावा असा दृष्टिकोन ठेवून त्यावेळी मी त्याचं भूमिपूजन केलं. ते भूमिपूजन झालं, सरकारमधले मंत्री बदलले, मी परत 3 वर्षांना भूमिपूजन केलं. त्याच्यानंतर परत गडबड झाली, परत सरकार बदललं, आपण बरेच वेळ महाविकास आघाडीमध्ये गेलो, परत मी भूमिपूजन केलं. त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांबरोबर मी गुवाहाटीला आलो, गुवाहाटीवरनं उद्योगमंत्री बनून आलो. मग मात्र जे भूमिपूजन झालं ते पूर्णत्वाला गेलं. त्याचं फक्त आणि फक्त कारण माननीय एकनाथ शिंदे साहेब आहे. कारण माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मला जर त्यांनी उद्योगमंत्री केलं नसतं तरी रत्नागिरीकरांचं स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकलं नसतं. आणि म्हणून या व्यासपीठावरनं जेवढा रत्नागिरी जिल्ह्याला एकनाथ शिंदे साहेबांनी निधी दिला आहे त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचे मनपूर्वक आभार देखील मानतो. आणि हे बस स्थानक बघितल्यानंतर बरेचसे तुमच्या लक्षात येईल की आपण प्रवाशांना तर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, पण जो माझा कर्मचारी दिवसभर त्या एसटीचा सगळा नियोजनबद्ध कारभार बघतो, एसटी चालवतो, प्रवाशांना चांगल्या सुखसोयी देतो, त्याच्याकडे बघत असताना आपण एसीत बसून त्याच्याकडे बघतो, पण माझा कर्मचारी विश्रांती घेत असताना देखील वातानुकूलित कक्षामध्ये असला पाहिजे असं सांगणारं महाराष्ट्रातलं पहिलं बस स्थानक जर कुठचं असेल तर माझं हे रत्नागिरीचं बस स्थानक आहे. माझ्या एसटी कर्मचाऱ्यांना देखील विश्रांती घेण्यासाठी जे कक्ष तयार केलेत ते देखील एसी आपण केलेले आहेत. महिला भगिनींचा हिरकणी कक्ष जो आहे तो महाराष्ट्रातला सगळ्यात आधुनिक हिरकणी कक्ष जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला रत्नागिरीच्या बस स्थानकामध्येच यावं लागेल. एवढी महिला भगिनींची देखील आम्ही काळजी त्या बस स्थानकातनं घेतलेली आहे. बघायची शेट्टी जो उल्लेख केला की 500 कोटी रुपये आपण परिवहन मंडळाला दिले, पण 500 कोटी रुपये देत असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मी विनंती केली की त्यावेळी एकनाथ शिंदे साहेब परिवहन मंत्री होते आणि मी शिंदे साहेबांना सांगितले यातले 50 कोटी रुपये तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यासाठी द्या, बाकी सगळे पैसे महाराष्ट्राला द्या. आणि साहेबांनी ते करून दाखवलं. 50 कोटीच्या सगळ्या कामावर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सही केली. आणि म्हणूनच मगाशी जोशी मॅडमने जो उल्लेख केला की आपल्याकडचं TRPचं कार्यालय चांगलं झालं, आपल्याकडची प्रशासकीय इमारत चांगली झाली, आपल्याकडची विश्रामगृह चांगली झाली, आपल्याकडचं रहाटाघर चांगलं झालं, पावसचं बसस्थानक चांगलं झालं, भट्टाशे तुमच्याकडचं मालगुडीचं बसस्थानक चांगलं झालं. ही सगळी बसस्थानकं उभारण्यामध्ये आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आणि आज बसस्थानकांचा जिल्ह्यातला कायापालट झालेला आपल्याला दिसतोय. संगमेश्वरचं बसस्थानक देखील हे पूर्णत्वाकडे जात आहे. पुढच्या महिन्यामध्ये संगमेश्वरच्या बसस्थानकाचं देखील उद्घाटन करतोय. आज योगेशजींनी दापोली बसस्थानकाची मागणी केली. योगेशजी तुम्ही पण ज्या पद्धतीनं राज्यमंत्री म्हणून काम करताय आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आणि म्हणून तुमच्या मतदारसंघामध्ये देखील कुठचीही प्रवाशांना अडचण होऊ नये म्हणून पुढच्या कालावधीमध्ये दापोलीच्या बसस्थानकाला देखील माझ्याकडनं पैसे दिले जातील हा शब्द राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी आपल्याला देतो. भरत शेटकडे तर मी पालकमंत्री होतो, म्हणजे पालकमंत्री असतानाची आता रत्नागिरीकरांना गंमत सांगायला काही हरकत नाही. मी पालकमंत्री पण पत्र भरत शेट तयार करायचे, फक्त सही माझी घ्यायची. म्हणजे ते जरी पालकमंत्री 2.5 वर्ष नव्हते तरी पालकमंत्री म्हणूनच ते काम करायचे. आणि भरत शेठचं आता फक्त भाषण तुम्ही ऐकलंय, निधीसाठी दादागिरी कशी करतात ती अजून तुम्ही बघितलेली नाही. त्यांच्या मतदारसंघामध्ये मला असं वाटतं की आज त्यांनी फक्त माझ्या बसस्थानकाचा उल्लेख केला, पण त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये MIDC मधनं सगळ्यात जास्त रस्त्याचे पैसे एसी साहेब कुठे दिलेत? आपण महाडला दिले आणि निजामपूरला पण दिले. आता भरत शेठ मला कानात सांगत होते जास्त काय बोलायच्या अगोदर अजून 25 कोटी रुपये मंजूर कर आणि उरलेली नळपाणी योजना मला करायची आहे. म्हणजे भरत शेठ देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत. याचा अनुभव 2.5 वर्ष रायगडचा पालकमंत्री म्हणून मला आला आणि माझ्या नशिबात भाग्य आलं. भरत शेठ मी अनेक वेळा सांगितलं त्यांच्याच नेतृत्वाखाली 350वा राज्याभिषेक सोहळा आम्ही रायगडावर साजरा केला.
त्यावेळी त्या रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याचं भाग्य याच भरतशेठ गोगावलेमुळे मला मिळालं होतं. हे मी माझ्या आयुष्याच्या राजकीय जीवनामध्ये कधीही विसरणार नाही. कारण मला रायगडचं पालकमंत्री करण्यामध्ये जो एकनाथ शिंदे साहेबांकडे आग्रह धरला होता तो भरतशेठ गोगावलेंनी धरलेला होता. हे देखील रत्नागिरीमध्ये मला प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे. आणि रायगड जिल्हा फार मोठा जिल्हा आहे. रायगड जिल्ह्यामध्ये नवी मुंबई एअरपोर्ट येतं, नवी मुंबईसारखा भाग येतो, पनवेलसारखी महानगरपालिका येते आणि तिथपासून कर्जतपासून महाड पोलादपूरपर्यंत हा सगळा जिल्हा येतो. आणि या महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या जिल्ह्याचं पालकमंत्री होण्याचं भाग्य एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलंच आलं. परंतु त्याची ठोसपणानं जर शिफारस कोणी केली होती तर ती भरतशेठ गोगावलेंनी केली होती. आणि भरतशेठने सांगितलं होतं उदय सामंतशिवाय रायगडचा पालकमंत्री कोण चालणार नाही. उदय सामंतला जर रायगडचा पालकमंत्री करणार असाल तरच आम्ही स्वीकारू, नाहीतर कोणाला स्वीकारणार नाही. एवढा ताकदीचा दिलदार मित्र मंत्रिमंडळामध्ये आमचं काम करतोय. आणि त्यांच्या हस्ते आणि आमचे दुसरे ज्येष्ठ मित्र प्रताप सरनाईक त्यांच्या हस्ते जे परिवहन मंत्री आहेत त्यांच्या हस्ते या बस स्थानकाचं उद्घाटन व्हावं ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा होती. परंतु आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारचा आदेश होता की तिरंगा रॅली निघाली पाहिजे. परंतु काही कारणाने ती रद्द झाली. आणि त्या तिरंगा यात्रेसाठी धाराशिवचे पालकमंत्री असल्यामुळं प्रताप सरनाईक त्या ठिकाणी होते, म्हणून ते या ठिकाणी येऊ शकले नाही. परंतु प्रताप सरनाईक साहेबांच्या वतीनं देखील मी धन्यवाद देतो. कारण कर्मचाऱ्यांना जे जे काय पाहिजे ते आम्ही कशा पद्धतीनं देणार आहोत हे परवाच्या माणगावच्या मेळाव्यामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून सरनाईक साहेबांच्या सकट सगळ्यांनी मिळून कर्मचाऱ्यांना सांगितलेलं आहे. आम्ही कुठच्या एका संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो म्हणून अनेकांना कदाचित दुःख झालं असेल, परंतु आम्ही प्रातिनिधिक उपस्थित होतो. जे एसटीचे कर्मचारी आहेत त्यांना पगारवाढ असेल, त्यांना भाववाढ असेल, त्यांचा महागाई भत्ता असेल, ही प्रलंबित असलेली सरकारकडची जी काही तुमची देयक आहेत ती देखील देण्याचा निर्णय माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी त्या मेळाव्यामध्ये घेतला. याचा अर्थ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गतिमान पद्धतीनं शिवसेनेचे सगळे मंत्री काम करतात याच्यावर आम्ही शिक्कामोर्तब केलेला आहे. मी मगाशी दोन्ही मंत्री महोदयांना विनंती केली की आमच्या रत्नागिरीची शिवसृष्टी तुम्ही बघणं गरजेचं आहे. कारण रायगडच्या पायथ्याशी एक फार मोठी शिवसृष्टी करण्याचं काम माननीय भरतशेठ गोगावले करतायत. मी त्याला सांगितलं की अरबी समुद्रामधला शिवाजी महाराजांचा पुतळा कधी होईल हे मला माहीत नाही, कारण सुप्रीम कोर्टामध्ये ते पिटिशन प्रलंबित आहे. परंतु अरबी समुद्राच्या बाजूला असलेला देशातला पहिला शिवाजी महाराजांचा पुतळा जर कुठं असेल तर तो तुमच्या माझ्या रत्नागिरीमध्ये आहे. तो आपण सगळ्यांनी मिळून बघावा ही देखील त्यांना मी विनंती केली. या महाराष्ट्रामधला सगळ्यात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जर कुठं असेल तर तो देखील माझ्या रत्नागिरीमध्ये आहे. छावा चित्रपट 1.5 वर्षांना आला, परंतु 1.5 वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांचं महत्त्व ओळखून याच रत्नागिरीकरांनी 10,000 लोकांच्या उपस्थितीमध्ये त्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. आणि तो पुतळा देखील महाराष्ट्रातला अतिशय सुबक आणि देखणा पुतळा त्या रत्नागिरीमध्ये आज उभा केलेला आहे. तर पर्यटक आपल्याकडे आला पाहिजे, पर्यटक आकर्षित झाला पाहिजे आणि पर्यटक रत्नागिरीमध्ये थांबला पाहिजे, दापोलीमध्ये थांबला पाहिजे, जिल्ह्यामध्ये किमान 2 दिवस थांबला पाहिजे. ही भूमिका घेऊन मी आणि योगेश कदम साहेब आणि आमचे सगळेच आमदार प्रामाणिकपणानं काम करतोय आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश येत आहे. आज उजव्या बाजूला आपल्याला जर नजर टाकली तर महाराष्ट्रातली 9 मजली प्रशासकीय इमारत ही पहिली जर कुठे होत असेल तर ती माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होते. आणि त्याच्या 9व्या मजल्यावर आर्ट गॅलरी आहे. आर्ट गॅलरीपेक्षा त्या 9व्या मजल्यावर जेव्हा तुम्ही जाल तर खरा कोकण काय आणि खरा अरबी समुद्र काय हे महाराष्ट्रातल्या आणि परदेशातल्या माणसाला जर बघायचं असेल तर रत्नागिरीमध्येच यावं लागेल. एवढ्या चांगल्या पद्धतीची ग्रीन फील्ड असलेली इमारत ही अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही रत्नागिरीमध्ये उभी करतोय. अनेक इमारती योगेशी आपण करतोय. जिल्हा परिषदेच्या इमारतीला आपण 100 कोटी रुपये दिले. रत्नागिरीच्या पंचायत समितीची इमारत उभी राहिलेली आहे. रत्नागिरीचं RTO ऑफिस उभं राहिलं आहे. डाएट सारखी संस्था आपण निर्माण केली. समोरची जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये संस्कृत विद्यापीठाचं उपकेंद्र मिनी थिएटर सकट त्या ठिकाणी साकार होत आहे. विठुरायाची मूर्ती महाराष्ट्रातली सगळ्यात उंच आमच्या रत्नागिरीमध्ये आहे. आणि एवढंच नाही तर देशातलं सगळ्यात चांगलं प्राणी संग्रहालय हे पुढच्या 2 वर्षामध्ये मालगुण गावी आमच्याच MIDC मार्फत 160 कोटी रुपये खर्च करून मालगुणला आपण करतोय, जेणेकरून गणपतीपुळ्याला आलेला आध्यात्मिक पर्यटक, समुद्रावर आलेला पर्यटक हा त्या प्राणी संग्रहालयाचा देखील आस्वाद घेईल. ही भूमिका देखील आमच्या विभागानं मांडली आणि त्याला 160 कोटी रुपये देण्याचा निर्णय देखील काल परवाच्या बोर्डाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला. त्याच्यामुळे शेवटी रत्नागिरी शहर असेल, महाड शहर असेल, हे ऐतिहासिक शहर आहे. परवा मला कोणीतरी सांगितलं बरेचसे, पण आपण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो
आणि शिंदे साहेबांची काम करण्याची जी पद्धत आहे ती म्हणजे मी करतो, बघतो, फोन करतो आणि तीच सवय आपल्याला लागलेली आहे. आणि म्हणून परवा मी शिवसृष्टीच्या इथं ज्यावेळी गेलो तर अनेक मला वयस्क मंडळींनी सांगितलं की जो भगवतीचा मंदिर आहे, भगवतीचा किल्ला आहे, तो जर आपल्याला पायऱ्याने चढून जायचा असेल, राजन साळवी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं, आणि तो जर जायचा असेल तर त्याच्या पायरीची उंची जी आहे ती 1 फूट आहे. आणि म्हणून वयस्क लोक त्या पायऱ्या चढून जायचं धाडस देखील करत नाहीत त्यांच्या प्रकृतीच्या निमित्तानं. मी तिथल्या तिथं निर्णय घेतला की महाराष्ट्राच्या किल्ल्यावर पहिली लिफ्ट आपण जी बसवतोय ती भगवती किल्ल्यावर बसवतोय, जेणेकरून माझी महिला भगिनी असेल किंवा वयस्क माणूस असेल ज्याला भगवतीचं दर्शन घ्यायला जायचं आहे, त्याला आता जिन्यानं जायची आवश्यकता नाही. त्याच्यासाठी अत्याधुनिक लिफ्ट करण्याचा निर्णय कालच आम्ही घेतला आणि त्याला 1 कोटी रुपये DPC मधून आम्ही मंजूर केले. मला असं वाटतं की अशा सुविधा जर आपण दिल्या तर अनेक चांगली कामं उभी राहू शकतात. हे आम्ही रत्नागिरीकरांच्या आशीर्वादानं या रत्नागिरीमध्ये करून दाखवतोय. या संपूर्ण बस स्थानकाचा जर आपण प्लॅन बघितला तर सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याची भूमिका देखील या बस स्थानकाच्या निमित्तानं आम्ही घेणार आहोत. जे पूर्वीपासून जे काही टपरीवाले होते असतील किंवा अन्य असतील त्याचा सर्वे देखील मी डिपार्टमेंटला करायला सांगितलंय, त्यांच्यावर देखील अन्याय होणार नाही ही देखील शासनाची भूमिका आहे. परंतु उरलेले गाळे जे आहेत ते अभिनव उपक्रमातनं जर कोण काही वेगळं करणार असेल, स्वतःची कोकणी प्रॉडक्ट विकण्याचा उपक्रम या एसटी स्टँडवर सुरू करणार असेल तर त्यांना लॉटरी पद्धतीने देण्याचा निर्णय देखील आजच आम्ही विभागाच्या मार्फत आणि एसटी विभागाच्या मार्फत घेतलेला आहे. हे आपण सगळं जे करतोय हे फक्त आणि फक्त रत्नागिरी जिल्ह्याला केंद्रस्थानी मानून करतोय. रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा कदाचित जाहीर झालेला नाही, पण भविष्यामध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त पर्यटक येणारा जिल्हा कुठचा आहे तर तो माझा रत्नागिरी जिल्हा आहे हे दाखवण्यासाठी आम्ही हे प्रामाणिकपणाचे प्रयत्न करतोय. राजन साळवी साहेब आता जिथे उपस्थित आहेत, राजापूरला देखील किरण भैया आमदार म्हणून काम करतायत. दूध बापेश्वर सारखं मंदिर, जे मंदिर पुरातन मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार करण्याचं काम देखील MSRDCच्या माध्यमातून होतंय. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्या जीर्णोद्धारासाठी देखील MSRDC मधनं 12 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. त्याच्यामुळे आध्यात्मिक वास्तू असतील, छत्रपती संभाजी महाराजांचं कसब्याचं स्मारक असेल ज्याच्यामध्ये योगेश कदम साहेबांनी पुढाकार घेतला, ते देखील नावारूपाला येतंय. आणि जागतिक पातळीवरचं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक हे कसब्यामध्ये आम्ही उभं करणार आहोत. मगाशी गोगावली साहेबांनी एक उल्लेख केला की आपण आता जेव्हा या बस स्थानकामध्ये येणार आहोत त्यावेळी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना नतमस्तक करूनच आपण या बस स्थानकामध्ये येणार आहोत. ज्यावेळी पहिल्यांदा हे बस स्थानक आपण बनवत होतो तेव्हा ही काय संकल्पना माझ्या डोक्यामध्ये नव्हती. पण 8 दिवसापूर्वी ज्यावेळी मी आलो त्यावेळी निर्माण ग्रुपच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं की ज्या राजामुळं आज आपण सुखकर महाराष्ट्रामध्ये जीवन जगतोय त्याची चिरकाळ स्मृती ही प्रत्येक ग्रामीण भागातल्या माणसासमोर टिकली पाहिजे. आणि म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय सुंदर असा फोटो ह्या एंट्रन्सला आपण लावलेला आहे. पण मला अजूनही डिपार्टमेंटच्या सगळ्या लोकांना एक सूचना करायची आहे की जो आपण फोटो लावला आहे तो फारच छोटा आहे. मला असं वाटतं की आपल्या राजाची भव्यता एवढी आहे, दोन्ही राजांची, प्रथम राजा छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज असतील तर त्यांच्या दिव्यते एवढा फोटो त्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी अजून काय माझं जर सहकार्य लागणार असेल तर मॅडम तुम्ही करायला तयार आहे, परंतु त्या राजाची भव्यता त्या फोटोवरनं जनतेला कळली पाहिजे. एवढे मोठे फोटो त्या ठिकाणी आपण लावावे आणि त्याचं पावित्र्य आपण सांभाळलं पाहिजे. आणि ते फोटो अजून कशासाठी लावले तर मगाशी स्वच्छतेचा जो उल्लेख भरत शेट्टी या ठिकाणी केला, त्या 2 राजांना बघून ज्यावेळी आपण आत येऊ तर आपल्याला देखील आपलं कर्तव्य कळेल की ज्या 2 राजांचा फोटो ज्या बसस्थानकामध्ये लावलेला आहे ते बसस्थानक स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी न थुंकता ही प्रवाशांची देखील आहे. ही देखील जबाबदारी प्रवाशांनी स्वीकारली पाहिजे आणि प्रवाशांनी देखील समजून घेतलं पाहिजे. मी जरी बसस्थानकामधनं प्रवास करत असलो, मी जरी एसटीतनं प्रवास करत असताना बसस्थानकामध्ये येत असलो तरी ते बसस्थानक हे माझं घर आहे. कारण शेवटी आपल्या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी नाडी जर कुठची असेल तर ती आपली लाल परी आहे, ती एसटी आहे. आणि म्हणून तिला जर टिकवायचं असेल, तिला सांभाळायचं असेल तर शिवलकर गौरवत आहे, शिट्ट्यावर शिट्ट्या वाजतायत, पण हा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. या सगळ्या याच्यामध्ये स्वच्छता राखणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असली पाहिजे. आणि म्हणून मला
नागरिकांना देखील विनंती करायची आहे, ग्रामस्थांना देखील विनंती करायची आहे की जे ग्रामीण भागातले आलेली लोक आहेत, की ग्रामीण भागातल्या लोकांना मी का बोलवलं तर ग्रामीण भागातल्या लोकांनी आपापल्या गावामध्ये गेल्यानंतर जनजागृती केली पाहिजे, त्यांना संकल्प करायला लावला पाहिजे की फक्त ड्रायव्हर क्लिनरची जबाबदारी नाही, एसटी साफ ठेवणं आणि बस स्थानक साफ ठेवणं ही आपली देखील जबाबदारी आहे. अशा पद्धतीची भावना ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये निर्माण व्हावी म्हणूनच ग्रामीण भागातल्या सगळ्या मंडळींना आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी बोलवलेलं आहे. तुम्ही या कार्यक्रमाला आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनपूर्वक मी धन्यवाद देतो, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि एक तपानंतर याच्यामध्ये समोर माझे सगळे पत्रकार योगेशजी बसलेले आहेत, साहेब चिठ्ठी आलेली आहे, जाता जाता ते पण बोलणार आहे. सगळे पत्रकार बांधव इथे बसलेले आहेत. एखादी गोष्ट मी जाहीर केली आणि त्याला उशीर झाला की माझ्या पत्रकार बांधवांना असं वाटतं की मी ती पोकळ घोषणा केलेली होती. पण आता अलिमिया काजी साहेब, किशोर मोरे साहेब, तुमच्या लक्षात आलं असेल की उदय सामंत देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सांगतो ते करून दाखवतो, त्याच्यातलं अजून एक उदाहरण आहे. त्याच्यामुळे कधीही कोणाला फसवण्याचा प्रयत्न आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींकडनं झाला नाही. काही तांत्रिक अडचणींमुळं काही गोष्टींना उशीर झाला असेल, तसं आताच राजन साळवी साहेबांनी मला सांगितलं की लांजाचं बसस्थानक जे आहे ते देखील अपुऱ्या परिस्थितीमध्ये आहे, त्याचा देखील आढावा मी पुढच्या दौऱ्यामध्ये साळवी साहेब नक्की घेईन. तुम्ही असाल, किरण भैया असतील, आपण सगळे एकत्र बसू आणि मी तुम्हाला शब्द देतो पुढच्या याच तारखेला आपण लांजाचं देखील उद्घाटन करू. हा देखील शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा भरत शेठ, तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, योगेशजी तुम्ही देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, त्याबद्दल तुमचा एक सहकारी म्हणून मी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि सगळ्या प्रवाशांना एक विनंती करतो, या बसस्थानकाची निगा आपलं घर आहे असं समजून आपण ठेवावी आणि एक आदर्श नुसत्या महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण भारत देशामध्ये आपण निर्माण करावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.